अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेसचा हात हाती घेतलेले प्रशांत जगताप हे आता मात्र विजयी होत आहेत। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी, त्यामुळे काँग्रेसशी केलेली हातमिळवणी ही प्रशांत जगताप यांच्या मात्र पत्त्यावर पडताना दिसतीये। जगताप यांनी मात्र आता खातं उघडलेलं आहे। प्रशांत जगताप हे विजयी झालेले आहेत। प्रशांत जगताप यांच्या काँग्रेसच्या प्रवेशानंतर मात्र सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया या ही दृश्य आपण पाहतोय। 145 मधली काही दृश्य आहेत लाघवी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो। वेगवान निकालांबरोबरच इतर ठिकाणी नेमकं काय घडतं यावरती देखील आपल्या सगळ्या प्रतिनिधींचं लक्ष लागून आहे। प्रभाग क्रमांक 145 मध्ये ज्यावेळेला राडा झालेला होता, दोन गट आमने सामने आलेले होते आणि दोन्ही गटांना शांत करण्यामध्ये यश आलेलं दिसतंय। यावेळेला दृश्यांमध्ये आपण पाहतोय दोन्ही गट आणि ज्यावेळेला आमने सामने आले त्यावेळेला तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं, त्याची दृश्य आणि त्यानंतर लगेचच आपण पुढच्या ब्रेकिंग न्यूज कडे देखील वळणार आहोत। अगदी पण विशाल, तुम्ही जो उल्लेख केला प्रभाग क्रमांक 145 आणि 146 याविषयी मला एक वैशिष्ट्य सांगायचं आहे। हा तोच प्रभाग आहे मुंबईतला ज्या ठिकाणी अपक्षांची संख्या मोठ्या संख्येने आहे। बरोबर आहे लाघवी, मात्र प्रशांत जगताप विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक 18D मधून। आणि जसं मगाशी तुम्ही विश्लेषण केलेलं होतं ते महत्त्वपूर्ण होतं, कारण प्रशांत जगताप हे नाराज होते दोन राष्ट्रवादी एकत्र का लढतायत या विषयावरनं। आणि प्रशांत जगताप हे एकमेव उमेदवार होते जे ठामपणे राष्ट्रवादीमधून बाहेर पडले, काँग्रेसचा हात त्यांनी धरला। आणि नंतर अमरावतीच्या बुधवारामधून देखील मोठी बातमी येते आहे, काँग्रेसचे डॉक्टर संजय शिरभाते त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाऊ मात्र पराभूत झालेले। एवढं